लग्न झालेल्या प्रत्येक मुलीसारखं तुलाही वाटत असणार की आपण कुठेतरी फिरायला बाहेर जावं. आज माझी ती परिस्थिती नाही आहे की तुला मी बाहेर स्वित्झर्लंड किंवा इटली अशा ठिकाणी घेऊन जाईन. पण तू म्हणत असशील तर पन्हाळा, महाबळेश्वर अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो. विहंग, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू कुठेही मला घेऊन गेलास ना तरी ते माझ्यासाठी स्वित्झर्लंडच आहे. कायम असंच प्रेम करशील माझ्यावर? शेवटच्या श्वासापर्यंत. ए तुला तुला आठवतंय आपण पहिल्यांदा कसं भेटलो होतो? हां, ताईने सांगितलं होतं ना आपल्याला भेटायला. या व्यक्तीला भेटायचं आहे, मग तो कोण असेल, कसा असेल. आणि भेटलो पण. आणि तुला खरं सांगू, तुला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले ना तेव्हाच मला तू खूप आवडला होतास. आणि आज आपण नवरा बायको आहोत. मधुरा, तुला सांगू, खरं तर मंजिरी वहिनींना निर्दोष सिद्ध करायला म्हणून आपण एकत्र आलो. ज्या दिवशी मी सत्यजित समोर वहिनींना निर्दोष सिद्ध करेन त्या दिवशी मला या सगळ्याचा आनंद 100 पटीने होईल. आणि तो दिवस लवकरच येईल. पण काही म्हणा विहंग, किती काही झालं ना तरी मला त्या प्रियाची काहीतरी गडबड वाटते. म्हणजे काय माहिती रे, मला ती ना जरा वेगळीच वाटते. काय कळत नाही पण गडबड आहे नक्कीच. मलाही तसंच वाटतंय. पण प्रिया या विषयावर बोलून आपण आपली हनीमूनची रात्र अशीच वाया घालवायची का?